नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही आहे टाटा अल्ट्रॉजची रेसर एडिशन. आता रेसर एडिशन 3 व्हेरियंटमध्ये आहेत, R1, R2, R3. तर या गाडीचा आपण वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहोत. जशी गाडी आपल्याला चालवायला भेटणार तसा ड्रायव्हिंग इम्प्रेशन रिव्ह्यू पण तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येणार आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आहे सुशील नावडकर. तर मित्रांनो, या गाडीबद्दल बोलूया पुढे. तर शार्प डिझाईन, इलिगंट लुकिंग, हाय हँडसम गाडी म्हणू शकतो अशी ही टाटा अल्ट्रॉज रेसर आता लॉन्च करण्यात आलेली आहे. R1, R2, R3 या 3 व्हेरियंटमध्ये ही गाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. VW पोलो ओके, जशी होती ना GT लाईन घ्यायची तशी ही गाडी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एन लाईनला ही टक्कर देईल. तुम्हाला काय वाटतं मित्र, तुम्ही एन लाईन घेणार का टाटा अल्ट्रॉज रेसर घेणार हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला 2 कीज बघायला भेटतात. ओके, लॉक करायला बटन, अनलॉक करायला बटन ऑप्शन आहे. मिरर्स फोल्ड अनफोल्ड होतील. ओके, फॉलो मी होमचं पण बटन इथं स्पेसिफिक व्हायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता तुमचे पार्किंग लाईट्स, प्रोजेक्टर्स अँड रिअरचे टेल लाईट्स चालू होणार आहेत. आणि बूट आपल्याला अनलॉक करायला सुद्धा हे अशा प्रकारचे बटन भेटणार. तर अशा प्रकारच्या 2 कीज तुम्हाला टाटा अल्ट्रॉज रेसरमध्ये पाहायला मिळणार. सगळ्यात काय जे बेस्ट आहे ना ते याचं इंजिन आहे. ते तुम्हाला मी आता दाखवतो डायरेक्टली हुडच्या खाली काय आहे. ओके, हे ड्युअलटोनमध्ये आहे. अशा प्रकारचे तुम्हाला स्टिकरिंग पाहायला भेटेल वर पण. ओके, समोरून पासून इथपर्यंत हा स्टिकरिंग एंड करण्यात आलेला आहे. इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं आहे. 1.2 लिटरचं टर्बोचार्ज रेव्होट्रॉन हे इंजिन आहे. 120 PS आणि जवळजवळ 170 NMचं हे टॉर्क जनरेट करणार आहे. ओके, तर मॅसिव्ह पॉवर तुम्हाला आता टाटा अल्ट्रॉज रेसरमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि जबरदस्त त्याचा एक्झॉस्ट नोट आणि साऊंड तुम्हाला दोन्ही मी ऐकवतो. पुढे तुम्हाला काय बघायला भेटणार, 360 डिग्री कॅमेराचा फ्रंट कॅमेरा. देन हा तुम्हाला टाटाचा लोगो, ब्लॅक ग्रिल. ओके, देन हा तुम्हाला प्रोजेक्टर बघायला भेटणार आहे. ओके, हा रिफ्लेक्टर आहे, हा इंडिकेटर, हा तुम्हाला DRL आहे, हा तुमचा फॉग लॅम्प तुम्हाला आहे ते कॉर्नरिंग फंक्शनसोबत मिळणार आहेत. तर ड्युअलटोनमध्ये ऑप्शन्स आहे. ड्युअलटोन हा कंपल्सरी आहे. ओके, सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला भेटणारच आहे, लक्षात राहू द्या. ऑटोमॅटिक वायपर्स आहेत आणि रेन सेन्सर तुम्ही बघू शकता तिथे वायपर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर फ्रंट प्रोफाईल कसा वाटला मित्रांनो. ओके, आता साईड प्रोफाईल तुम्हाला या गाडीचा दाखवतो. हा याचा साईड प्रोफाईल आहे. ओके, डायमेन्शन्स आहे ना 3990 mm, 1755 mm विड्थ, 1523 mm हाईट राहणार आहे. व्हील बेस आहे 2501 mmचा आहे. ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला 165 mmचा भेटणार आणि टर्निंग रेडियस मित्रांनो 5 मीटरचं राहणार आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं, फ्रंटला तुम्हाला इंडिपेंडंट मॅकफर्सन ड्युअल 5 स्टट विथ कॉईल स्प्रिंगचे सस्पेन्शन, पाठीमागे ट्विस्ट बीम विथ कॉईल स्प्रिंग अँड शॉक ऑब्झर्व मिळणार आहे. टायर सेक्शन जर बोलायचं झालं तर गन मेटलमध्ये ॲलॉयज आहेत हे. ओके, शाईन करता येते आणि याचा टायर सेक्शन राहणार आहे जवळजवळ कुठे आहे 165/60 R16. ओके, हा टायर सेक्शन आहे. अँड स्पेअर जो टायर आहे तो मात्र कॉस्ट कटिंग करण्यात आलेले आहे. तर 14 इंचचं दिलेला आहे, छोटा दिलेला आहे. डिस्क ब्रेक पुढे भेटणार आहे. तर रेसरमध्ये येस पाठीमागे तुम्हाला अजूनही ड्रम ब्रेकच पाहायला मिळणार आहे. तर पुढे काय सांगतो तुम्हाला, रेसरचा मस्कट तुम्हाला इथे दिलेत आलेला आहे. इंडिकेटर अगेन इथे तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा इथे. ओके, पडल लॅम्प्स नाही आहे त्याच्यामध्ये, ब्लॅक ग्रॉसी मिरर. ओके, देन तुम्हाला रिक्वेशन्सचं बटन इथे भेटणार. अशा प्रकारे ABC पिलर सगळे ब्लॅक ग्लॉसीच आहेत. ओके, अगेन तुम्हाला तर या ठिकाणी स्पॉयलर बघायला मिळणार आहे. शार्कफिन अँटिना बघू शकता तुम्ही. ओके, स्टिकरिंग बघा अशा प्रकारे दिलेले आहे. सनरूफ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. ओके, तर मित्रांनो, आणि साईडला स्कर्टिंग मात्र याच्यात देण्यात आलेले आहे. जबरदस्त स्पोर्टी लुक यामुळे या गाडीला टाटा अल्ट्रॉज रेसरला येत आहे. बोलायचं झालं पाठीमागे मित्रांनो, तर रिअरमध्ये ओके, तर रिअरचा प्रोफाईल अल्ट्रॉजचा असा आहे आणि त्याचे टेललाईट्स हे मात्र तुम्हाला हॅलोजनमध्येच दिसत आहेत. ओके, आय टर्बोची बॅजिंग, अल्ट्रॉज तुम्हाला बॅजिंग, टाटाचा लोगो. ओके, कॅमेरा, लायसन्स प्लेटच्या लाईट मात्र तुम्हाला इथे LEDsमध्ये भेटणार. 2 रिफ्लेक्टर्स खाली, 2 सेन्सर्स पाठीमागे, वायपर वॉशर डिफॉगर देण्यात आलेलं आहे. अँड ओपन करतो हे अशा प्रकारे तुम्हाला. ओके, हायड्रॉलिक्स पॅडिंग प्रोव्हाइड केलं आहे, हाय क्वालिटी पॅडिंग आहे. देन पार्सल ट्रे आहे, क्वालिटी चांगली आहे पार्सल ट्रेची. 345 लिटरचा बूट स्पेस मित्रांनो तुम्हाला इथे या टाटा अल्ट्रॉज रेसरमध्ये बघायला मिळेल. इथे तुम्हाला लॅम्प पण दिलेला आहे, ग्रॉसरी हुक पण इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. अँड स्पेअर टायर मित्रांनो इथे मात्र कॉस्ट कटिंग याच्यात पाहायला भेटते. 14 इंचाचा स्पेअर टायर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. टूल किट पण दिलेलं आहे.
तर मित्रांनो काय करूया आपण आतमध्ये जाऊया गाडीच्या, काय तिकडे पाहायला भेटते त्याच्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो. तर अशा प्रकारे डोअर कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर दिलं आहे, बट त्याच्यासोबत आहे ना ऑरेंज थीमचा पण यूज केला आहे. म्हणजे ऑरेंज स्टिचिंग तुम्हाला बघायला भेटेल. देन तुम्हाला AC व्हेंट्सवर ऑरेंज इसेन्स बघायला भेटतील. देन ॲम्बिएंट लाईटिंग ऑरेंजमध्ये तुम्हाला आता मिळणार आहे याच्यामध्ये. हा ड्रायव्हर साईडचा डोअर आहे. ओके, ब्लॅकमध्ये तुम्हाला अगेन ब्लॅक ग्लॉसिंगमध्ये डोअर हँडल बघू शकता. 1 लिटर बॉटल ठेवायला जागा इथे दिलेली आहे. ओके, सॉफ्ट टच मटेरियल. ओके, फक्त इथे आहे, बाकी कुठेच नाही आहे. ओके, देन हा मिरर ॲडजस्ट फोल्ड अनफोल्ड करायला ऑप्शन. ड्रायव्हर साईडचा डोअर आहे, विंडो आहे, तो मात्र 1 टच डाऊन 1 टच अप राहायचे चान्सेस आहेत. ओके, 1 टच डाऊन आहे, 1 टच अप मात्र याच्यात भेटत नाही आहे मित्रांनो. ओके, अशा प्रकारे ट्विटर स्पीकर. ठीक आहे. देन हे सीट्स आहेत, कम्प्लीट ब्लॅक सीट्स तुम्हाला याच्यात बघायला भेटणार. त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला ओके जे लेदर सीट्स आहेत ना, स्टिचिंग तुम्हाला ऑरेंजमध्ये आहे. आणि हे जे स्टिकरिंगवर जसं भेटतं ना तुम्हाला 3 लाईन्स 1 2 3 तशा प्रकारे तुम्हाला इथं ऑरेंज, व्हाईट आणि ऑरेंज अगेन इथे पाहायला मिळणार आहे. फक्त टाटा अल्ट्रॉज रेसर आहे मित्रांनो, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येच बघायला भेटणार. हे लक्षात ठेवा, नो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. इथे ब्रेक पेडल, ॲक्सिलरेटर पेडल, क्लच पेडल अँड डेड पेडल प्रोव्हाइड केलं आहे. ऑरेंज लाईट देण्यात आलेली आहे. फ्युएल लीड ओपन करायला ऑप्शन. 37 लिटरची फ्युएल कॅपॅसिटी तुम्हाला भेटणार आहे. आतमध्ये बसून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगतो. तर मित्रांनो हे इंटेरियर आहे टाटा अल्ट्रॉज रेसरचं. खरंच रेसर वाटते गाडी. जबरदस्त इंटेरियर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओके, हाय ग्लॉसी. ओके, तुम्हाला इथं ब्लॅक ग्लॉसीमध्ये हा पार्ट आहे भेटतो. देन हा तुम्हाला मॅट फिनिश आहे, अल्ट्रॉजचं बॅजिंग, हॅझार्डचं बटन ओके याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. देन तुम्हाला इथं 10 इंचची टच स्क्रीन बघायला भेटते. बट हे मिररिंगचं याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. ओके, 10.25 इंच अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले सगळं याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार. 4 स्पीकर, 4 ट्विटर आहे. हरमनची म्युझिक सिस्टम आहे. क्वालिटी नो डाऊट अमेझिंग आहे. याच्यावर स्पेसिफिक व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. खाली ऑटोमॅटिक AC. ओके, USB कनेक्टिव्हिटी आहे, चार्जिंगचं ऑप्शन आहे, 12 वोल्टचं सॉकेट आहे. इथे वायरलेस चार्जिंग. अगेन इथे तुम्हाला ऑरेंज लाईट बघायला भेटते. इथे पण हा ऑरेंज लाईट देण्यात आलेले आहे. ओके, इथं बघू शकता कंपार्टमेंट विथ लाइटिंग इल्युमिनेशन दिले. जबरदस्त मोठं इल्युमिनेशन इथं प्रोव्हाइड केलं आहे. देन हे तुम्हाला सनरूफ बघायला भेटतं. व्हॉइस असिस्टेड सनरूफ आहे, मी तुम्हाला दाखवतो. ओपन सनरूफ. ओपनिंग सनरूफ. खूप छान असं काम करण्यात आलेलं आहे. लेदर रॅप स्टेअरिंग ओके याच्यात दिलेलं आहे. आता ही 2 ॲडजस्टमेंट एका बघूया. फक्त टिल्ट आहे, नो टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट मित्रांनो. देन सनरूफ क्लोज करायला इथे सुद्धा बटन दिले. ओके, देन तुम्हाला एअरबॅग्स पॅसेंजरसाठीचं बंद करू शकता. त्याचं स्विच पलीकडे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येतो नक्की मी. लाईट तुम्हाला LEDsमध्ये ब्लॅक रूफ दिलेला आहे. 6 एअरबॅग याच्यामध्ये येतात. ओके, आता हे जे स्टेअरिंग आहे मित्रांनो ते कम्प्लीट लेदर रॅप स्टेअरिंग. टाटाचं लोगो अगेन तुम्हाला ब्लॅकमध्ये पाहायला भेटेल. ओके, हा पण ब्लॅक ग्लॉसी पार्ट आहे. ठीक आहे. देन हे लेफ्ट साईडचे वायपर कंट्रोल्स, पाठीमागचे पुढचे ऑटोमॅटिक वायपर्स पुढचे आहेत. लेफ्ट साईडचे वायपर कंट्रोल्स मित्रांनो ऑटोमॅटिक वायपर्स आहेत. राईट साईडचे हेडलॅम्प कंट्रोल ऑटोमॅटिक हेडलाईट्स मिळणार मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता पुश स्टार्ट बटन. ओके, म्हणजे इंजिन स्टार्ट स्टॉप. फॉग लॅम्प ऑन ऑफ, 360 डिग्री कॅमेरा, लॉक अनलॉकचं बटन, 360 डिग्री कॅमेरा. अमेझिंग क्वालिटी आहे मित्रांनो, बघू शकता. वाव, हा 3D व्ह्यू. वाव, अमेझिंग यार, नेक्स्ट लेवल क्वालिटी. हो बघा मित्रांनो, ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथं कळून येते. फ्रंट व्ह्यू, रिअर व्ह्यू, हो 2D व्ह्यू. आता याला बघतो मी इंडिकेटर दिलं. हा इंडिकेटर दिल्यानंतर ब्लाइंड स्पॉट मॉनिटर पण भेटतो मित्रांनो, बघू शकता. लेफ्ट व्ह्यू, राईटचा इंडिकेटर दिल्यावर राईटचा व्ह्यू पण आहे. अमेझिंग, खतरनाक काम केलं आहे. तर 360 डिग्री कॅमेरा, रिव्हर्स क्वालिटी जबरदस्त देण्यात आलं आहे. ग्रीड लाईन आणि गाईडलाईन दोन्हीचा ऑप्शन इथे दिला आहे, बघू शकता. क्वालिटी अमेझिंग आहे मित्रांनो, नाद नाही करायचं. देन पुढे बघूया, इथं स्पेस दिला आहे. इथे थोडंफार स्पेस आहे. अँड ते सुद्धा लेदर रॅपमध्ये दिलेलं आहे. ओके, खूप छान काम केलं आहे. देन हे तुम्ही बघू शकता तर ऑरेंजमध्ये नो ड्राईव्ह मोड्स मित्रांनो, एकही ड्राईव्ह मोड याच्यात बघायला मिळणार नाही आहे. आता ह्याच्या सीट्स आहेत ना, त्या सगळ्या सीट्स आहेत ना लेदर रॅपच्या आहेत. तर टॉप एंड मॉडेल घ्याल तुम्ही ओके R3, तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्सचं ऑप्शन याच्यात दिलेलं आहे. सोबत 4 स्पीकर, 4 ट्विटर, आयरा कनेक्टिव्हिटी याच्यात पाहायला
मिळणार आहे. IRVM मात्र यार इथे तुम्हाला मॅन्युअलच पाहायला भेटणार आहे, हे लक्षात राहू द्या. कम्प्लीट डिजिटल क्लस्टर 17.77 सेंटीमीटरचा हा डिजिटल क्लस्टर आहे. अँड सांगायची गोष्ट अशी की याच्यात जे लोअर व्हेरियंट आहे म्हणजे R1 आहे त्यात 10.22 सेंटीमीटरचं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटणार. पहिलं काय होतं, पहिलं तुम्हाला इथं स्टिक बघायला भेटायचं जेणे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायला भेटायचं. बट आता तुम्हाला आहे ना याच्यावर स्विचेस दिले आहेत जेणेच तुम्ही इन्फॉर्मेशन ह्याची ॲक्सेस करू शकता. तर तुम्हाला मी ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करून दाखवतो. बघा हे जे तिथे बटन दिलेलं आहे तर काय काय बघा तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. ओके, ट्रिप ए इन्फॉर्मेशन, ॲव्हरेज स्पीड, टाईम, डिस्टन्स, ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी. ओके, इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमी ती पण आहे. देन नेक्स्ट आहे प्रेस मेनू टू गो टू मेन मेनू. ओके, ट्रिप इन्फॉर्मेशन, व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये आहे काय पॉवर, टॉर्क, देन डेट अँड टाईम, प्रेस ओके टू गो मेनू. नोटिफिकेशन काय आहे का, नेव्हिगेशन. ओके, नेव्हिगेशन तुम्हाला याच्यात बघायला भेटणार. ओके, देन लेआउट आहे. ओके, डिजिटल व्ह्यू, कुठला व्ह्यू पाहिजे तुम्हाला तो तुम्ही करू शकता सिलेक्ट. डायल व्ह्यू, हा डायल व्ह्यू आहे. ओके, आपण डिजिटल व्ह्यू बघूया. ओके, देन सेटिंग्स, इल्युमिनेशन, किती इल्युमिनेशन पाहिजे तुम्ही हाय इल्युमिनेशन ठेवू शकता. ओके, क्लॉक, कॅलेंडर, फेवरेट मेनू बटन, फॅक्टरी रिसेट. ओके, बॅकचं ऑप्शन आहे. देन ट्रिप इन्फो. ओके, ही तुमची ट्रिप ए, ट्रिप बी, इन्स्टंट, हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. व्हेकल इन्फो, एवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. बाकी तुम्ही इथं बघू शकता ओडोमीटर रिडिंग्स, स्पोर्ट्स मोड. ओके, हेडलॅम्प्सचे ओके इग्निशन दिले ते पण न्यूट्रल आहे. ओके, गाडी आत्ता न्यूट्रलमध्ये आहे. फर्स्टमध्ये टाकल्यावर ओके गाडी चालू पाहिजे त्यासाठी. देन तुम्हाला राईट साईडला इथे हा फ्युएल इंडिकेटर, हा टेम्परेचर इंडिकेटर, बाकी हॅझार्ड लाईट्स आहेत. ओके, रिफ्युएल बोलते म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण सांगणार आहे की भरा. इकडे RPM मीटर दिला आहे. ओके, आणि इथं टाईम पण मेन्शन आहे, इथे टेम्परेचर मेन्शन केलेलं आहे. ओके, इथे तुम्हाला रेडिओ ऑन असेल तर त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला डिजिटल क्लस्टर याच्यामध्ये बघायला भेटतो. ओके, ऑटोमॅटिक हेडलाईट्स तुम्हाला प्रोव्हाइड याच्यात करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो इंटेरियर भेटत आहे आणि जबरदस्त वाटतंय. आता फर्स्ट इम्प्रेशन तर भारी आहे मित्रांनो, काहीच डाऊट नाही आहे. 90 डिग्री मित्रांनो डोअर ओपनिंग आहे. चाइल्ड सेफ्टी लॉक, ब्लॅक ग्लॉसीमध्ये तुम्हाला डोअर हँडल, 2 स्पीकर, सॉफ्ट टच मटेरियल अगेन. देन इथे तुम्ही बघू शकता सीट्स. या ज्या सीट्स आहेत मित्रांनो आर्मरेस्ट भेटणार लेदर रॅपमध्ये. बेंच फोल्डिंग सीट्स आहेत, हे लक्षात ठेवा. 2 तुम्हाला हेडरेस्ट आहेत. स्पेसची गोष्ट करायची झाली ओके तर अशा प्रकारे तुम्हाला स्पेस भेटतो. लेग रूम, हाय सपोर्ट. ओके, असं आहे. 2 AC वेंट्स, USB कनेक्टिव्हिटी, चार्जिंगचं ऑप्शन, USB चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. अँड अशा प्रकारे आहे तुम्हाला डॅशबोर्ड मित्रांनो अशा प्रकारे पाठीमागून दिसणार आहे. मित्रांनो स्पेसबद्दल बोलायचं झालं तर हेडरूम एवढा माझ्याकडे तर राहतो. देन डोअर क्लोज केल्यानंतर ओके सीट्स चांगल्या कम्फर्टेबल आहेत, काय प्रॉब्लेम नाही. थाई सपोर्ट मात्र थोडा कमी आहे पाठीमागे. माझी हाईट 5'11" आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो या गाडीचे सेफ्टी फीचर बोलवलं 5 स्टार रेटेड गाडी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. 6 एअरबॅग्स हे सगळ्या गाड्या व्हेरियंटला कंपल्सरी याच्यात देण्यात आलेले आहेत. ABS विथ EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम. ओके, देन कॉर्नरिंग फंक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिटेशन फोर्स लिमिटर, सीट बेल्ट्स. ओके, 360 डिग्री कॅमेरा. देन चाइल्ड सेफ्टी लॉक, चाइल्ड सेफ्टी अँकर्स. अशा प्रकारचे सेफ्टी फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला. कंप्लीट वॉक अराउंड रिव्ह्यू होता आपल्या टाटा अल्ट्रॉस रेसरचा. खूप छान ही गाडी दिसत आहे. आता तुम्ही गाडी ही एनलाईनच्या वर घेणार का नाही मात्र कमेंट तुम्ही करून सांगा. ओके, तर गाडी तर दिसायला खूप चांगली आहे, बाप आहे, जबरदस्त. खूप छान वाटते मला गाडी बघून. नक्कीच पोलोची आठवण करून देते, कारण पोलो GT लाईन अशी गाडी होती, लोक फिदा होते त्या गाडीवर. छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.